Hello everyone, and once again welcome to my channel Let's Eat Mathematics. So under Let's Eat Mathematics, our first topic of applied mathematics, that is integration, is going on, and under integration our first half of integration is already completed. तर फर्स्ट हाफ काय आपला indefinite integral. So indefinite means what? Solution of the integral is not definite. Okay, so friends, meaning of indefinite integral is very simple. What is meaning? Solution of the integral is not definite. That's why we can say that integral is indefinite. म्हणजे इंटिग्रेशनचं सोल्युशन जर आपल्याला कम्प्लिटली नोन नसेल, आपण त्या सोल्युशन विषयी जर शुअर नसू, then definitely we can say that such type of solutions are indefinite solutions. So that's why फर्स्ट हाफ जो आपला होता इंटिग्रेशनचा, त्याला नाव होतं इनडेफिनाइट इंटिग्रल. क्लियर आहे. आणि ईच अँड एव्हरी टाइम वेन वी ट्राय टू फाइंड आउट सोल्युशन ऑफ एनी इंटिग्रल की जे इनडेफिनाइट होतं, तर त्याच्यामधल्या प्रत्येक सोल्युशनमध्ये आपण सी ॲड केला होता. सी मीन्स व्हॉट? इनडेफिनाइट कॉन्स्टंट. ओके, म्हणजे ॲक्च्युली कॉन्स्टंटची व्हॅल्यू फिक्स नव्हती. दॅट्स वाय इंटिग्रलचं सोल्युशन फिक्स नव्हतं. दॅट्स वाय नेम ऑफ द इंटिग्रेशन इज इनडेफिनाइट इंटिग्रल. सो नाव फ्रेंड्स, वी विल थिंक अबाउट नेक्स्ट हाफ ऑफ आवर इंटिग्रेशन, दॅट इज डेफिनाइट इंटिग्रल. ओके, सो क्लिअरली इफ वी थिंक अबाउट डेफिनाइट, then 100% in this half of integration solution of the integral is definite. म्हणजे तुम्हाला या इंटिग्रलमध्ये जे काय पर्टिक्युलर इंटिग्रलचं सोल्युशन असेल ते डेफिनाइट मिळणार आहे. ओके, सो फ्रेंड्स, इफ वी थिंक अबाउट डेफिनाइट इंटिग्रल, याच्यामध्येही इनडेफिनाइटमधलेच ऑल टाइप्स प्रेझेंट असतील. ओके, टाइप नंबर 1 टू टाइप नंबर लास्ट, ईच अँड एव्हरी टाइप जो आपण इनडेफिनाइट इंटिग्रलमध्ये डिस्कस केला होता, ईच अँड एव्हरी टाइप हा डेफिनाइट इंटिग्रलमध्ये प्रेझेंट असेल. अँड वाया concept of indefinite integrals, via with the help of types belongs to indefinite integrals, आपल्याला याच्यामधले ही एक्झाम्पल्स ॲज इट इज बाय प्रोसेस ऑफ इनडेफिनाइट इंटिग्रल सॉल्व करायचे. म्हणजे ॲक्च्युली या टाईपमध्ये आणि आपल्या फर्स्ट टाईपमध्ये डिफरन्स काय? सोल्युशनमध्ये डिफरन्स आहे. इनडेफिनाइट इंटिग्रल सोल्युशन इज इनडेफिनाइट. दॅट्स वाय सोल्युशनच्या एंडिंगला आपण सी लिहायचो. आता या डेफिनाइट इंटिग्रलमध्ये वी ऑलवेज गेट डेफिनाइट सोल्युशन. सो दॅट्स वाय डेफिनाइट इंटिग्रलमध्ये आपल्याला सोल्युशन डेफिनाइट मिळणार आहे. दॅट्स वाय सी इज नॉट रिक्वायर्ड फॉर अस. सो याच्यामध्ये सी नसणार आहे सोल्युशनमध्ये. Clear friends? Now if we think about, suppose if we try to find out integration of f of x, integration of f of x. Okay, so आता integration of f of x find करतोय मी. means what? simply मी integration means what? फंक्शनच्या अंडर असलेला एरिया फाइंड आउट करतोय. ओके, इंटिग्रेशन ऑफ f of x means what? एफ ऑफ एक्सच्या अंडर असलेला एरिया मी फाइंड आउट करतोय. ओके, म्हणजे ॲक्च्युली इंटिग्रेशन मीन्स व्हॉट? इट इज द समेशन. ओके, आणि आपल्याला काय करायचं, या फंक्शनच्या अंडर, या कर्वच्या अंडर जो काय पोर्शन आहे ना, लिमिटेड पोर्शन, या लिमिटेड पोर्शनचं इंटिग्रेशन फाइंड आउट करायचं आहे. और वी कॅन से दॅट लिमिटेड पोर्शनचा एरिया फाइंड आउट करायचा आहे. ठीक आहे. सो डेफिनाइट इंटिग्रलचं वर्कच हे पहा, वी हॅव टू फाइंड आउट definite area between our function and limits. ओके, तर ॲक्च्युली फंडा काय, डेफिनाइट इंटिग्रलमध्ये लिमिट प्रेझेंट असेल. व्हाय? बिकॉज एरिया अंडर द कर्व, आणि जे एरिया फाइंड करायचं आहे त्याच्यावरती लिमिट अप्लाय केलेलं असेल. ओके, मीन्स क्लिअरली वी कॅन सी दॅट दिस एरिया इज डेफिनाइट. है ना, क्लिअरली दिसते हा एरिया डेफिनाइट आहे. सो दॅट्स वाय सोल्युशन ही काय असणार आहे? डेफिनाइट असणार आहे. क्लिअर फ्रेंड्स? तर हा तुमचा जो आहे एक्स इज इक्वल टू ए, हा या पोर्शनचा लोअर पार्ट आहे. सो दॅट्स वाय याला म्हणतो आपण लोअर लिमिट ऑफ द इंटिग्रल. ओके, आणि हा आपल्या पोर्शनचा अप्पर हाफ आहे. दॅट्स वाय याला आपण म्हणतोय अप्पर लिमिट ऑफ द इंटिग्रल.
क्लियर फ्रेंड्स. सो सपोज इंटिग्रेशन ऑफ एफ ऑफ एक्स इज इक्वल टू जी ऑफ एक्स आहे. क्लियर आहे. आणि इनडेफिनाईट इंटिग्रलमध्ये जे सोल्युशन ज्या वेनं आपण फाइंड आउट करतोय एक्झॅक्टली सेम वेनं डेफिनाईट इंटिग्रलमध्येही सोल्युशन फाइंड आउट करायचे. बट ओनली वन डिफरन्स असेल, लास्टच्या 2 स्टेप्स आपल्या डेफिनाईट इंटिग्रल्समध्ये डिफरंट असतील. सो दॅट्स वाय सोल्युशन बिकम्स डिफरंट. ओके. तर हा एकच चेंज आहे. ऑलवेज रिमेंबर, डेफिनाईट इंटिग्रलमधले सोल्युशन्स हे एंडिंगच्या 2 स्टेप्समध्ये डिफरंट असतात. बट डेफिनाईट इंटिग्रल अँड इनडेफिनाईटमध्ये डिफरन्स काय असणार आहे, शेवटच्या 2 स्टेप्सच डिफरंट असतील. अदरवाईज एव्हरीथिंग लुक्स लाईक सेम. ओके. सपोज इंटिग्रेशन ऑफ एफ ऑफ एक्स आहे आपला जी ऑफ एक्स. ठीक आहे. आणि जी ऑफ एक्सचं लिमिट किती आहे, एक्स रनिंग फ्रॉम ए टू बी. ओके. आणि याचं सोल्युशन असणार आहे, फर्स्ट वी हॅव टू रिप्लेस अप्पर लिमिट इन प्लेस ऑफ एक्स, कारण ही कायची व्हॅल्यू आहे, एक्सची व्हॅल्यू आहे. ओके. अँड देन वी हॅव टू रिप्लेस लोअर लिमिट इन प्लेस ऑफ एक्स. ओके. सो फर्स्ट वी हॅव टू रिप्लेस upper limit, then we have to replace lower limit. So this is the solution of definite integral. ओके. तर ॲक्च्युली फंडा एकदम सिंपल आहे. हे ॲक्च्युली आलं कसं माहिती आहे का, इफ वी थिंक अबाउट एरिया अंडर एक्स इक्वल टू बी, एक्स इक्वल टू बीच्या अंडरचा एरिया काय असणार आहे, तो एरिया स्टार्ट होईल ओरिजिनपासून. कुठून स्टार्ट होणार आहे, ओरिजिनपासून. आणि ओरिजिनपासून इथपर्यंतचा एरिया है ना, इथपर्यंतचा पोर्शन हा कशाच्या अंडर असणार आहे, एक्स इज इक्वल टू बीच्या अंडर असणार आहे. एक्स इक्वल टू बीच्या अंडर हा एवढा पोर्शन आहे आणि आपल्याला फाइंड करायचा आहे एरिया एवढ्या पोर्शनचा. क्लिअर. म्हणजे हा पोर्शन नको आहे आपल्याला आणि हा पोर्शन कोणाच्या अंडर आहे, एक्स इज इक्वल टू एच्या अंडर आहे. मीन्स एक्स इज इक्वल टू बीच्या अंडरचा एरिया मायनस एक्स इज इक्वल टू एच्या अंडरचा एरिया मीन्स आवर रिक्वायर्ड एरिया. क्लिअर. सो दॅट्स वाय इथं आपण काय लिहितोय, जी ऑफ बी मायनस जी ऑफ ए. म्हणजे या एरियामधून हा एरिया मायनस केल्यानंतर आपल्याला काय मिळेल, आपला रिक्वायर्ड एरिया मिळेल. ओके. सो दिस इज द वे टू सॉल्व or we can say that to handle examples belongs to definite integrals. Okay, clear friends. So now we will see some examples. Actually not required all examples because indefinite मधले each and every types आहेच, म्हणजे ॲज इट इज याच्यामध्ये प्रेझेंट असणार आहेत. ॲज इट इज प्रेझेंट असतील दॅट इज द ओनली वे की तुम्हाला याच्यामध्ये एक्स्ट्रा एक्झाम्पल्सची रिक्वायरमेंट नाही आहे. बिकॉज याच्यामध्ये चेंज काय असणार आहे, तेच लिहायचं आहे आपल्याला, तेच सोल्युशन लिहायचं आहे विदाउट सी. आणि एंडिंगला काय म्हणायचं आहे, फर्स्ट वी हॅव टू रिप्लेस अप्पर लिमिट इन प्लेस ऑफ एक्स अँड देन वी हॅव टू रिप्लेस लोअर लिमिट इन प्लेस ऑफ एक्स. ओके. सो ही शेवटच्या 2 स्टेप्स फक्त डेफिनाईट इंटिग्रलमध्ये डिफरंट असतील. अदरवाईज एव्हरीथिंग लुक्स लाईक सेम. ओके. म्हणजे ॲक्च्युली वी कॅन से दॅट होल टॉपिक ऑफ इंटिग्रेशन हा या मोमेंटला आपला कंप्लीट झाला आहे. फक्त एक्झाम्पल्सवरती कसा अटॅक करायचा आहे त्या पर्पजसाठी वी हॅव टू डील विथ सम एक्झाम्पल्स. ओके. सो नाव वी डिरेक्टली सी एक्झाम्पल नंबर 1. Okay, so once again, title is very important. What is our title? Simple examples. Okay, so now think about first example. Suppose integral running from minus infinity to 0 e raised to x dx. ओके फ्रेंड्स, आता याचं इंटिग्रेशन सपोज आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. सो फंक्शन इज व्हेरी सिम्पल, स्ट्रेट फॉरवर्ड फॉर्म्युला इज देअर. फॉर्म्युला यूज करायचा मस्तामध्ये. इंटिग्रेशन ऑफ ई रेस टू एक्स, सिम्पली ई रेस टू एक्स. आणि रेंज काय आहे आपली, मायनस इन्फिनिटी टू 0. क्लिअर फ्रेंड्स. दिस वन इज इक्वल टू, फर्स्टली आपल्याला अप्पर लिमिट ठेवायचं आहे. कशाच्या जागेला, एक्सच्या जागेला, कारण या व्हॅल्यूज आपल्या एक्सच्या आहेत. सो दॅट्स वाय एक्सच्या प्लेसला फर्स्ट वी हॅव टू रिप्लेस
अप्पर लिमिट अँड देन वी हॅव टू रिप्लेस लोअर लिमिट. आता अप्पर लिमिट ठेवतोय पहा मी e⁻0. ओके, देन मिडल साइन इज मायनस बिकॉज अप्पर लिमिटच्या एरियामधून आपण लोअर लिमिटचा एरिया मायनस करतोय. का मायनस करतोय आता जस्ट आपण पाहिलं. ठीक आहे, सो मायनस e⁻x प्लेसला काय ठेवणार मायनस इन्फिनिटी. क्लिअर आहे. फर्स्ट या होल फंक्शनमध्ये एक्सच्या प्लेसला अप्पर लिमिट रिप्लेस करायचे होल फंक्शनमध्ये. ऑलवेज रिमेंबर. सो वी गेट e⁻0. देन मिडल साइन इज मायनस. then we have to replace lower limit e⁻∞. okay, so this one is equal to e⁻0. actually friends, everything raised to 0 is equal to 1. okay, minus e⁻∞ हा always 0 असतो. so we simply get 1. so this is the solution for this example. है ना, एकदम सिंपल आहे. क्लिअर. तर ॲक्च्युली ह्या लास्टच्या 2 स्टेप्स ज्या आहेत ना या डिफरंट आहेत. अदरवाईज एव्हरी टाइम सोल्युशन काय असणार आहे सेमच असणार आहे. फक्त आपण काय करतोय अप्पर लिमिट अँड लोअर लिमिट ठेवत असल्यामुळं आपल्याला ऑलवेज सोल्युशन काय मिळते एक डेफिनाइट व्हॅल्यू मिळते. सो दॅट्स वाय नेम ऑफ आवर इंटिग्रल इज डेफिनाइट इंटिग्रल. क्लिअर. सो नाव विल सी वन मोर एक्झाम्पल. suppose integral over 1 to 2 1 upon 3x plus 4 dx. okay, suppose this is our integral. clear friends. so now if we think about this integral, clear, so numerator is 1 and denominator contains linear factor. and always remember ज्यावेळेस लिनियर फॅक्टर प्रेझेंट असतो एव्हरी टाइम आपण लिनियर फॅक्टरला काय म्हटलंय एक्स म्हटलेलं आहे ना. सर्वांना आठवत असेल, एकदम सिंपल फंडा आहे ना. सो नाव इंटिग्रल लुक्स लाईक इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन x है ना. दिस इज linear factor, that's why this factor is our x, and now integral looks like integration of 1 upon x, and everyone knows about this is very simple integral. Integration of 1 upon x is log x है ना, log x divided by कोएफिशिएंट ऑफ x. हे ऑलवेज लक्षात ठेवायचे कारण मोस्ट नंबर ऑफ स्टुडंटकडून हे मिस होतं पा. डिवायडेड बाय कोएफिशिएंट ऑफ x. मे बी समटाइम्स कोएफिशिएंट ऑफ x हा 1 असतो, बट मॅक्झिमम नंबर ऑफ टाइम्स कोएफिशिएंट ऑफ x हा अदर दॅन 1 असतो. सो दॅट्स वाय इथं जो कोएफिशिएंट असणार आहे तो डिनॉमिनेटरला लिहायला शिका. क्लिअर फ्रेंड्स. आणि रेंज काय आपली x रनिंग फ्रॉम 1 to 2. ओके, सो दिस वन इज इक्वल टू, हे आपलं इनडेफिनाइट मधलं सोल्युशन आहे. आपण आता काय लिहितोय विदाउट सी लिहितोय. का लिहितोय कारण आपण डेफिनाइट इंटिग्रलमध्ये प्रेझेंट आहे. ठीक आहे. आता या होल फंक्शनमध्ये फर्स्ट आपण काय ठेवणार आहे अप्पर व्हॅल्यू ठेवणार आहे. कुणाच्या प्लेसला एक्सच्या, बिकॉज या दोन्हीही व्हॅल्यूज एक्सच्या प्रेझेंट आहेत. क्लिअर. सो नाव रिप्लेस फर्स्ट अप्पर लिमिट log of 3 into x ची व्हॅल्यू 2 प्लस 4 डिवायडेड बाय 3. ओके, फर्स्टली मी होल पॅकेजमध्ये काय रिप्लेस केलं एक्सच्या प्लेसला 2 रिप्लेस केला. देन मिडल साइन इज मायनस. नाव आय रिप्लेस लोअर लिमिट इन प्लेस ऑफ एक्स. होल फंक्शन आहे तसं लिहायचं आहे, ओनली एक्स चेंज करायचं आहे. सो लॉग 3 into 1 प्लस 4 डिवायडेड बाय 3. So is equal to, basic calculation is going on, 3 into 2 6, 6 plus 4 10 upon 3 minus log 3 plus 4 7 upon 3. Okay, so this one is equal to log 10 minus log 7 upon 3 because denominator is same, and when denominator is same that moment ला आपण numerator ची addition करतो. very simple. so first term is log 10, second term is minus log 7. clear. आणि at the max तुम्हाला याच्यापेक्षाही मोर काय लिहायचं असेल तर ऑब्वियसली पॉसिबल आहे. log x minus log y हा फॉर्म्युला काय असतो रे, निगेटिव्ह जर असेल लॉगॅरिथम मध्ये तर ऑलवेज आपल्याला काय मिळतं रे डिवायडेशन मिळतं. क्लिअर आहे.
सो दिस विल बी आवर सोल्युशन. आणि इवन हे जरी लिहिलं देन दिस सोल्युशन ऑल्सो मोर दॅन सफिशियंट फॉर अस टू गेटिंग 2 आउट ऑफ 2 मार्क्स. क्लिअर आहे. म्हणजे ॲक्च्युली डेफिनाईट इंटिग्रल्समध्ये इनडेफिनाईटचे सोल्युशनच्या हेल्पनं आपण याचा एंड करतोय. येते लक्षात. वे सेम आहे ईच अँड एव्हरी टाईप. जर सपोज एक्झाम्पल टाईप नंबर 5 मध्ये बिलॉंग असेल देन दॅट टाईम इनडेफिनाईट इंटिग्रलचा टाईप नंबर 5 ॲज इट इज फॉलो करायचं आहे. आणि त्याचं जे सोल्युशन असेल ॲट द एंड त्या सोल्युशनमध्ये फर्स्टली वी हॅव टू रिप्लेस अप्पर लिमिट देन वी हॅव टू रिप्लेस लोअर लिमिट. म्हणजे हा एकच चेंज आहे. अदरवाईज ऑल एक्झाम्पल्स हे आहे तसे ॲज इट इज इनडेफिनाईटमधून आपण डेफिनाईटमध्ये फॉरवर्ड करतोय. क्लिअर फ्रेंड्स. सो ॲक्च्युली तुम्हाला आयडिया लक्षात आली असेल. याच्यामध्ये तेच आहे, फक्त डिफरन्स काय आहे, एंडिंगच्या 2 स्टेप्स. क्लिअर फ्रेंड्स. सो नाव वी विल सी वन मोर एक्झाम्पल. Suppose if we take integral running from suppose 0 to 1 x into e raised to x dx. Okay, so if we think about this integral then we clearly understand, okay sir, here is product rule. क्लिअर कट आहे. एक्झाम्पलमध्ये प्रॉडक्ट प्रेझेंट आहे सो ऑटोमॅटिकली वी कॅन अप्लाय प्रॉडक्ट रूल. क्लिअर. आणि प्रॉडक्ट रूलसाठी वी ऑलवेज यूज कन्सेप्ट ऑफ लेट. पण लेटमध्ये ई कुठं असतो रे, एंडिंगला असतो. ई मीन्स एक्सपोनेन्शियल फंक्शन. सो ॲटोमॅटिकली ई रेज टू एक्स हा काय असणार आहे, फंक्शन नंबर सेकंड. अँड एक्स काय असणार आहे, आवर फंक्शन नंबर 1 ऑब्वियसली. क्लिअर. सो आवर प्रॉडक्ट रूल इज फर्स्ट फंक्शन ॲज इट इज integration of second minus integration of second into derivative of first. Okay, this is our rule. Then this one is equal to x into integration of e raised to x range 0 to 1 obviously very simple minus integral range 0 to 1. Okay, आता ॲक्च्युली इंटिग्रलच्या अंडर जे इंटिग्रल प्रेझेंट आहे या इंटिग्रलला रेंज लिहायची नाही. का लिहायची नाही, कारण याला रेंज लिहिली आणि याचं इंटिग्रेशन सॉल्व करून त्याच्यामध्ये रेंज यूज केली आणि परत त्याच्या व्हॅल्यूचं इंटिग्रेशन फाइंड करून त्याच्यावरती रेंज अप्लाय केली तर डबल रेंज यूज होईल. क्लिअर आहे फ्रेंड्स. सो दॅट्स वाय या बाहेरच्या इंटिग्रललाच फक्त रेंज द्यायची, अंडर इंटिग्रलला रेंज प्रोव्हाइड करायची नाही. क्लिअर. सो इंटिग्रेशन ऑफ e raised to x is e raised to x and derivative of x is 1. तो काय लिहायची गरज नाही. सो दिस वन इज इक्वल टू x into e raised to x range 0 to 1 minus integration of e raised to x is e raised to x range 0 to 1. Okay, so now firstly we have to replace upper limit x च्या प्लेसला 1 into e raised to 1, then middle sign is minus, then we have to replace lower limit 0 into e raised to 0. तर हे फंक्शनचं अप्पर मायनस लोअर कव्हरअप झालं. ठीक आहे. सो मायनस याच्यामध्ये रिप्लेस करा अप्पर लिमिट e raised to 1. ओके, या होल फंक्शनमध्ये मायनस देन रिप्लेस लोअर लिमिट एक्सच्या प्लेसला 0 ठेवा. सो वी सिम्पली गेट e मायनस directly 0 minus e raised to 1 means e minus into minus plus e raised to 0 means 1. So plus e minus e get cancel. So our solution is 1. Okay friends, म्हणजे ॲक्च्युली काय केलं आहे मी, छोटे छोटे एक्झाम्पल्स पकडलेत. क्लिअर. फक्त ॲक्च्युली आपल्याला काय हवं आहे की हाऊ टू सॉल्व एक्झाम्पल्स बिलॉंग्स टू डेफिनाईट इंटिग्रल. आणि डेफिनाईट इंटिग्रलमध्ये चेंज काय आहे रे, ओनली वन चेंज इज देअर, दॅट इज सोल्युशनचा एंड जो आहे इन डेफिनाईट इंटिग्रल याच्यामध्ये एंड हा डिफरंट आहे.
एंडिंगला आपल्याला सी ॲड करायचं नाही, इनडेफिनाईटचं सोल्युशन यूज करायचं आहे. फक्त एंडिंगला काय करायचं आहे, अप्पर लिमिट स्टार्टिंगला ठेवायचं, देन वी हॅव टू रिप्लेस लोअर लिमिट. ओके, तर एवढा एकच चेंज आहे. अदरवाईज बाकीचे जेवढे काही टाईप्स आहेत, जेवढे काही तुमचे लेंदी एक्झाम्पल्स इनडेफिनाईट प्रेझेंटमध्ये, इनडेफिनाईट इंटिग्रलमध्ये प्रेझेंट असतील, अदरवाईज शॉर्टेस्ट एक्झाम्पल त्याच्यामध्ये प्रेझेंट असतील, ईच अँड एव्हरी टाईपच्या एक्झाम्पलसाठी इनडेफिनाईटमधली प्रोसेस आहे तशी फॉलो करायची आणि एंडिंगला अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट याच्या थ्रू डेफिनाईट इंटिग्रलमधल्या एक्झाम्पलचा एंड करायचा आहे. क्लिअर आहे? सो डेफिनाईट इंटिग्रलमध्ये हे एक एक्झाम्पल्स असतील आणि नेक्स्ट लेक्चरमध्ये डेफिनाईट इंटिग्रल आपला एंड होणार आहे. क्लिअर आहे? बट नेक्स्ट लेक्चरमध्ये जे एक्झाम्पल आपण डिस्कस करणार आहे ते एक्झाम्पल आपल्या अपकमिंग एक्झाममध्ये 100% प्रेझेंट असेल. किती पर्सेंट प्रेझेंट असेल? 100%. व्हाय? बिकॉज जेवढ्या काही स्कीम झालेत MSBTच्या ईच अँड एव्हरी क्वेश्चन पेपरमध्ये जे आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये एक्झाम्पल डिस्कस करणार आहे ते एव्हरी टाईम विचारलेले 100% टाइम्स ते एक्झाम्पल मिनिमम 4 मार्क्सला विचारतात. म्हणजे ॲटलिस्ट 1 एक्झाम्पल आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये जी कन्सेप्ट डिस्कस करणार आहे त्याचं 100% असणार आहे. 100%. आणि ते एक्झाम्पल एवढं सिम्पल असणार आहे की तुम्ही त्याला स्किप करायचं म्हटलं ना त्या मोमेंटलाही तुम्हाला वाटेल, तुमचं ब्रेन सांगेल स्किप करायची गरज नाही. का गरज नाही? बिकॉज ते तेवढ्या लेवलला सिम्पल असेल. क्लिअर आहे? सो नाव in our upcoming lecture we will discuss that point, and after discussing that point आपला whole integrationचा टॉपिक एंड झालेला असेल फ्रेंड्स. क्लिअर? आणि आणखी गोष्ट लक्षात ठेवा, जर तुम्हाला काही हेल्प रिक्वायर्ड असेल देन 100% विदाउट एनी डाऊट कुठल्याही टाईपचं बर्डन न घेता ओके कमेंट बॉक्समध्ये मला ती तुमची जी काय काही समजत नसेल तर एक ॲज अ पॅरेंट म्हणून मी तुम्हाला हेल्प करेल 100%. ओके क्लिअर फ्रेंड्स? सो होप्स तुम्हाला मी जे शिकवतोय त्याच्यामधली आयडियाज येत असतील, समजत असेल, आणि जर या कन्सेप्ट्स तुम्हाला समजत असतील देन डेफिनेटली लाईक, शेअर अँड सबस्क्राईब टू माय चॅनल. थँक्यू फ्रेंड्स.